प्रदीप पाटीलची पहिली रेड असेल। नवगा युवक खेळती संघाचा प्रदीप पाटील रेडमध्ये रायगड पोलीस मध्ये कार्यरत असणारा असा खेळाडू राईट टू लेफ्ट रेड करतोय आणि मात्र पहिल्या रेडवरती तो रिंग करताना परतला। ओमकार विश्वी संघाचा त्याला सोडवणे संधी आहे। जर दोन गडी आपण बाद केले तर आपलं रेडवर शैलेश गायकवाड यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, 500 रुपयाचं पारितोषिक। दोन गड बाद केले तर जबरदस्त बॅकफोल्ड केला होता आणि विशाल चवरकर मात्र लागोपाठ बाद होतोय। क्रीडांगण क्रमांक 2 वरती सामना सुरू झालेला आहे, जिथे आपण पाहतोय ओमकार वैश्वी विरुद्ध खिडकी असा मॅच सुरू होतोय। जर्सी नंबर 1 रेडवरती आहे जो खिडकी संघाचा रायडर बोनसची कमाई करून विकी मात्र कोर्टवरती आला, परंतु बाद झालाय। विकी बोनस मात्र प्राप्त करतोय। गुणफल पाहिलं तर 8-6 2 गुणांनी आघाडीवरती पोयनाड संघ। पोयनाड विरुद्ध बेजारी ही लढत आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरची जी क्वार्टर फायनलची लढत पाहतोय। पुन्हा एकदा अनुराग सिंग जर्सी नंबर 4 वेगाचा बादशाह पॉइंट मशीन या ठिकाणी गुणांची कमाई करतोय आणि संघाला पॉइंट प्राप्त करून देतोय। अनुराग सिंग आज मैदानात आहे आणि त्याचबरोबर हर्षल बैरुलकर हा सुद्धा आज मैदानात पाहतो, परंतु मनीषला आज मैदानात पाहत नाही। मनीष मात्र कोर्टच्या बाहेर आहे, त्यामुळे जो आपण राईट कॉर्ड नाही आहे, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी आज जर पाहिली तर अनुराग सिंग वरती येतोय, जो अनुराग सिंग सलग तिसरी रेड करतोय। आतापर्यंत 2 रेड 1 पॉइंट त्याच्या नावावरती, सलग तिसऱ्या रेड वरती पॉइंट आहे अनुराग सिंग। निर्देश टाकीची रेड या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात मोठी रेड ज्याने केली 6 पॉइंटची तो निर्देश टाकी आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये रेड करतोय। पहिली रेड असेल नवयुवक खिडकी संघासाठी, तो पहिली रेड करतोय। अत्यंत प्रचंड शरीर असते, परंतु या मॅच मध्ये पहिला पॉइंट मिळवलेला आहे तो निर्देश टाकीने कव्हर वरती आक्रमण केलं होतं, राईट कव्हर वरती, आणि पहिला पॉइंट असेल तो निर्देश टाकीसाठी। अनुराग सिंग ची चौथी रेड, 3 रेडवरती 2 पॉइंट अनुराग सिंग या मॅच मध्ये आपण पाहतोय। बोनसचा प्रयत्न अगदी केला या ठिकाणी राहीलच्या कॉर्नरच्या मधून बोनस वसूल करतोय। 4 रेड 3 पॉइंट अनुराग सिंगने आतापर्यंत सक्सेसफुल रेड केलं। गुणफलक पाहिला तर यावेळेला आपण बघतोय निर्देश टाकीला जर ऍडव्हान्स टॅकल तर आपण करू शकत नाहीये। गुणफलक पाहिला तर या ठिकाणी 3-3 असा बरोबरीमध्ये पुन्हा एकदा येतोय, जेथे अनुराग सिंगची 5वी रेड आपण बघतोय। सलग 5 रेड, जबरदस्त स्टॅमिना या खेळाडूंकडे आहे। ज्या पद्धतीने ऋतिक पाटील सलग रेड करतो, ज्याप्रमाणे दर्शन बिग रेड करतो, तसाच या ठिकाणी आपण बघतोय अनुराग सिंग सुद्धा रेड करतोय, परंतु 5व्या रेडवर 5 रेड 3 पॉइंट आपण बघतोय। एक वेळा बाद होतोय अनुराग सिंग। यावेळेला मात्र आपण बघतोय निर्देश टाकी रेड वरती आहे। निर्देश 4च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय आणि त्यामुळे 4चा डिफेन्स आहे, गोल वरती रेड होत नाहीये, रिक्त रेड करतोय विरुद्ध अनुराग सिंग। असा सामना आपण क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय, परंतु क्रीडांगण क्रमांक 1 वरती जर गेला तर पोयनाड संघ आघाडीवरती आहे। 14-6 म्हणजे 8 गुणांची लीड घेतलेली आहे। विकी मात्रेचा एक तर्फी प्रयत्न या ठिकाणी, परंतु विकी मात्रेला पहिल्याच हाफ मध्ये 2 वेळा कोर्टच्या बाहेर ठेवलं गेलं आणि त्यामुळे विकी मात्र क्रमांक 1 वरती दहावीत बेलकडे विरुद्ध अकादमी बोरे या दोन्ही संघांसाठी थर्ड कॉल असणार आहे। शेवटची 5 मिनिटे पुकारले आपण मार्गस्थ व्हा। दहावीत बेलकडे विरुद्ध अकादमी बोरे आपण मार्गस्थ व्हा। यावेळेला सुंदर डिफेन्स होतोय। आपण पाहिलं तर ओमकार वैश्वी संघाने प्रथम तास आतापर्यंत सक्सेस रेट केलेला आहे। ओमकार वैश्वी संघाचा रेडर यावेळेला रेड वरती येतोय, जर्सी नंबर 9।
सुंदर डिफेन्स पुन्हा एकदा पुण्यात संघाचे डिफेन्स आपण पाहतो इथे 16-6 अशा फरकाने 10 गुणांनी लीडवरती आहे. शेवटची काही मेंढे या मॅच मध्ये असेल आणि एक मजबूत स्थितीमध्ये विशाल सावरकर रेडीवरती क्रीडांगण क्रमांक 1 वरती विशाल सावरकर आणि वरती पॉइंट गेट करतोय. आता मात्र विशाल सक्सेसफुल झालाय. जो मगासपासून आपण पाहिला तो डिफेन्स झाला होता परंतु आता सक्सेस झालाय. 18-6 म्हणजेच तब्बल आपण पाहिला तर 12 गुणांनी लीडवरती आहे. जो बोयनाड संघ या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली की बोयनाड संघाने आणि अगदी सेमीफायनल मध्ये म्हणजेच बक्षीस पात्र होण्याची शक्यता आपण बोयनाड संघाला नाकारता येणार नाहीये. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण बघतोय अनुराग सिंगचा टोटलचा प्रयत्न आणि यशस्वी. बघा अनुराग सिंगची ही 6वी लीड असणार आहे आणि 6 लीड मध्ये त्यांनी 4 पॉइंट मिळवले आणि एक वेळा मात्र अनुराग सिंग बाद झाला होता. आता मात्र प्रणीत पाटीलची लीड असणार आहे. प्रणीत पाटील या मॅच मध्ये दुसरी लीड करतोय. पहिल्या लीड वरती रिंका आला होता, खाली आला होता परंतु आता दुसऱ्या लीड मध्ये तो ओंकार विशीच्या बोर्डवरती येतोय. जबरदस्त रनिंग त्याची आहे. राईट टू लेफ्ट रेड करतोय. पूर्णपणे मैदानाला खेळतोय. बघा ऍडव्हान्स टॅकल केला होता. इथे राईट कव्हरचे प्रयत्न केले. घेऊन जायचे ऋषिकेश चवळकर, पंकज चवळकर यांच्याकडनं आपण 200 रुपये पारितोषिक घेऊन जायचं आहे. ऋषिकेश चवळकर. चला दहावीर बेरकडे आता देवी भोरे आपण क्रीडांगण क्रमांक 1 वरती चला. विनाविलंब चला, कुठलाही विलंब आपला चालणार नाहीये याचे आपण नोंद घ्यायचे. सामना संपलाय. वेल मात्र लावायचे. वेल आता मात्र आणू नका. आपण लगेच या, त्वरित या, लवकर या. सामना झाला यामध्ये झुंजार बोयनाड हा संघ 12 गुणांनी विजय झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन. निर्देश टाकी रेड वरती असणार आहे. निर्देश टाकी बक्षीस घेऊन जायचं. दहावीर बेरकडे विरुद्ध आता देवी भोरे आपण विनाविलंब चला, कुठलाही विलंब करू नका. अनुराग सिंग आपण बघतोय 8वी लीड असणार आहे सलग त्याची. आपण पाहिला तर या ठिकाणी 4 गुण त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी मिळवले परंतु एक वेळा तो बाद झाला होता. गुणबळ जर पाहिला तर विश्वी विरुद्ध या ठिकाणी जो सामना आहे त्यामध्ये खिडकीमध्ये सामना जर पाहिला तर 8-9 असा सामना आहे जिथे 1 गुणाने खिडकी हा संघ आघाडीवरती पाहायला मिळतोय. निर्देश टाकीची रीड असणार आहे. 5चा डिफेन्स आणि 5च्या डिफेन्स मध्ये तो रीड करतोय. अगदी खोलवरती डीप मध्ये रीड करतोय. क्षेत्ररक्षण पाहिलं तर अगदी मजबूत आहे. जिथे राईट कव्हरवरती हर्षलला आपण बघतोय ऍडव्हान्स साठी गेला होता मात्र आपण बघतोय निर्देश टाकी सारख्या खेळाडूला इथे जबर काही होल्ड आपण करू शकत नाहीये. 1-2 2 गुणांची कमाई करत मात्र निर्देश टाकी आपल्या कोर्टवरती आलाय. 11-8 3 गुणांनी पिछाडीवरती ओंकार विश्वे. आज मनीष पाटीलची अनुपस्थिती नक्कीच संघाला जाणवतोय. जो राईट कव्हरवरती अत्यंत जबरदस्त डिफेंडर्स आहे असा मनीष मात्र आज मैदानात नाहीये आणि त्याचा फायदा मात्र निर्देश टाकी आणि खिडकी संघाने उठवलेला आहे. 9वी रेड असणार आहे या मॅच मध्ये. जबरदस्त रेड 9 रेड करतो आणि त्यामध्ये 5 पॉइंट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. मला दुसऱ्या मॅचला विचार कोण लागले काय माहिती नाही. सिद्धिवी नाही तुमचं नावच नाही खेळायला
त्याला ग्राउंड नंबर 1 वर स्कोरर झाला कुलदीप पाटील ग्राउंड नंबर 1 वर स्कोरर व्यवस्था करा चला क्रीडांगण क्रमांक 1 सुरू करायचंय स्कोरर लाईनमन स्कोरर चला सर स्कोरर नाही आहे तिकडे कुलदीप पाटील आपलं ग्राउंड नंबर 1 वर बघा निवृत्ती खांडेकर आपण खूप मेहनत केली या सामन्यासाठी चला स्कोरर चला लाईनमन चला क्रीडांगण क्रमांक 1 वरती आणि स्कोरर द्यायचे सर लाईनमन स्कोरर आहेत का रेडी पंचांना विनंती करतो आपण मॅचला सुरुवात करायची स्कोरर नाही आहेत अजून सुद्धा लाईनमन कोणा हातवर करा लाईनमन त्या कोपऱ्यात तिकडून कोणा पलीकडे तिथं हात पडलं तिथं लाईनमन ठेवा कोपऱ्यात त्या आणि 1 आणि 2च्या मध्ये जे प्रेक्षक आहे त्यांनी कृपया बाजूला व्हा 2 लाईनमन पाहिजे आपल्याला 20-14 असा मॅच क्रीडांगण क्रमांक 2 वरती पाहतोय जिथे नवी व खिडकी हा संघ 20 गुणांवरती 6 गुणांच्या लीड वरती आपण बघतोय नवी व खिडकी प्रणित पाटीलची रेड असणार आहे क्रीडांगण क्रमांक 2 वरचा सामना आपण पहा तो खिडकी संघ आघाडीवरती आहे परंतु क्रीडांगण क्रमांक 1 वरती क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सुरू झाला जिथे आपण महिलांचा झुंजारवा क्रीडाकेंद्र कोयनाड हा पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला जर्सी नंबर 2 आपण बघतोय या ठिकाणी रेड वरती आलेले आहे पुष्पम पाटीलची रेड आणि पुष्पमने या ठिकाणी पहिल्याकडे 2 टिपल्याचा अपील करतोय तो आकादेव बोरीचा रायडर मात्र अयशस्वी दोन्ही संघांना विनंती आहे कृपया खरं बोला दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे खरं बोला पुष्पमची पहिली रेड मात्र सक्सेस नाही आहे रिक्तापर्यंत भरतला ज्याला प्रत्युत्तर असेल ते यावेळेला बेलकडे संघाचा 17 नंबर जर्सी प्रदान केलेला अजय रेडवरती येतोय अजय बॅटिंगचा प्रयत्न परंतु जर्सी नंबर 7 आपण
बघतोय प्रेम मात्रे यांनी या ठिकाणी पुश करण्याचा प्रयत्न केला आणि एक गुण मात्र बाहेर गेलेला आहे तो दहावीर बेलकडे संघाला. संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये खेळण्याचा अनुभव बोरी संघाकडे आहे. पेठ तालुक्यातला संघ अर्थात आपण बघतोय पैगंबर अनवर बुरान यांच्या स्मृती चषकाच्या निमित्ताने या ठिकाणी सुरू आहे. जे अध्यक्ष गुजरात युवक मंडळाचे अध्यक्ष आणि त्यांच्या स्मृतीच्या निमित्ताने याची स्पर्धा. सुजित पाटीलचा ऍडव्हान्स प्रयत्न होता. सुजित पाटील मात्र या ठिकाणी परत बाद झालेला आहे. गुडफलक पाहिलं तर 1-1 अशी सुरुवात या मॅच मध्ये बोरी विरुद्ध बेलकडे हा मॅच क्वार्टर फायनलचा आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं तर नवयुवक खेळती हा संघ मजबूत स्थितीमध्ये, परंतु त्याच वेळेला एक सुपर रेड होतोय. पुन्हा एकदा अजय रेड वरती आपण पाहतोय. जर्सी नंबर 17 रेड वरती आहे. जबरदस्त वेगवान रेड करतोय. बेलकडे संघासाठी वेगाची वेळ मात्र जबरदस्त डिफेन्स होतोय. चांगली कामगिरी आपण बघतो. सपोर्ट अत्यंत उत्तम आहे. बोलण्याची कमाई जरी केली मात्र रायडर मात्र बाद झालेला आपण पाहतोय. या ठिकाणी टीम कामगिरी होतोय. अजय कोर्टच्या बाहेर जातोय. जो एक आघाडीचा रायडर आहे सुजित पाटील नंतर आपण पाहिला तर अजय संघाला खूप चांगली कामगिरी करून दिलेली आहे. असं अजय कोर्टच्या बाहेर गुडफलक पाहिला तर 2-2 थोडीशी दुखापत या रेड वरती होतोय, या डिफेन्स वरती होतोय. खिडकी संघ अगदी विजय पदावरती असणार आहे. त्या ठिकाणी आपण पाहिला तर अनुराग सिंगचा ओंकार वेशवी हा संघ संपूर्णपणे बॅकफुट वरती. निर्देश साथीची रेड 2च्या डिफेन्स मध्ये अनुराग आणि त्याचा साथीदार त्या ठिकाणी आहे, परंतु निर्देश मात्र 1 गुणाची कमाई करून जातोय. हा संपूर्णपणे आपण बघितला तर ओंकार वेशवी हा संघ मणीच्या अनुपस्थितीमध्ये लढला सुटला, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये या संघाकडे बरीचशी पारदर्शकता 2024 आणि 25च्या मोसमामध्ये आपण पाहिले. कारण रायगड जिल्ह्याच्या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये तो बक्षीस पात्र ठरला आणि आज जर आपण पाहतो या संघाला तर कित्येक स्पर्धेमध्ये तो विजय प्राप्त करून आहे. असा अनुराग सिंगचा संघ आज या स्पर्धेतून बाहेर होतो की काय, कारण बऱ्याचशा चर्चा केल्या गेल्या होत्या. आज ओंकार वेशवी हा एक पराठे संघ मैदानामध्ये उतरलाय आणि त्यामुळे आज ओंकार वेशवी हा बाजी मारेल अशा चर्चा बऱ्याचशा रंगल्या होत्या, परंतु ओंकार वेशवी मात्र आजच्या स्पर्धेमधून बाहेर होताना आपण पाहतोय. 3-3 असा मॅच क्रीडांगण क्रमांक 1 वरची क्वार्टर फायनलची लढत सुरू आहे. रेड वरती आपण जर्सी नंबर 2 ला पाहतो. पुष्पम पाटीलची रेड असेल. पुष्पम पाटील मागे रेड वरती सक्सेस झाला नव्हता, परंतु या रेड वरती पुन्हा एकदा तो 5च्या डिफेन्स मध्ये रेड करतोय. सलग दुसरी रेड, परंतु खाली रेड येतोय. पुष्पम पाटीलची ही रिक्त रेड येतोय. क्रीडांगण क्रमांक 2 वरती जो विजयी संघ होईल त्याला मात्र फक्त 5 मिनिटाचा अवधी असेल. जबरदस्त पुश यावेळेला पुष्पम या खेळाडूला डिफेन्स केलाय, पुश केलेला आणि त्यामुळे पुष्पम कोर्टच्या बाहेर 3 रेड केला आणि 3 रेड वरती कुठलाही पॉइंट त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. पुष्पम मात्र रिक्त हाताने अर्थात तो परतला होता, परंतु तो बाद झालेला आहे. पुन्हा एकदा रेड वरती असेल तो म्हणजे 17 नंबर जर्सी अक्षय. आतापर्यंत 30 रेड अजयची, एक वेळा डिफेन्स एक वेळा पॉइंट आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय रायडर मात्र बाद झालेला आहे. अजय मात्र कोर्टच्या बाहेर जातोय. पुष्पम पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन मैदानात येतोय. पुष्पम पाटील